श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 21 जुलै म्हणजे सोमवारी आली आहे कामिका एकादशी। असं मानलं जातं की कामिका एकादशीचं व्रत केल्याने पवित्र गंगा नदी स्नान करण्यासारखे पुण्य मिळते। हा दिवस श्रीधर रूपातील श्री विष्णूंची पूजा करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा देखील आहे। जेव्हा कामिका एकादशीचे काटेकोरपणे पालन केले जाते तेव्हा भक्ताला शांती आणि इच्छा पूर्ण होण्याचे आशीर्वाद मिळतात। धार्मिक शास्त्रानुसार भगवान विष्णूंची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सुख, समृद्धी आणि धन प्राप्ती होते। तसेच एकादशीचे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती देखील होते। या दिवशी कोणतेही दान करणे विशेष महत्त्वाचे आहे, ज्यामुळे व्यक्तीला पुण्य प्राप्त होते आणि त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात। तसेच एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं। कामिका एकादशीचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये पापमुक्ती देणारी व आत्मशुद्धी साधणारी एकादशी म्हणून केला जातो। या व्रताचे पालन केल्याने दोष, नकारात्मक ऊर्जा आणि वैयक्तिक अडचणी कमी होतात। या दिवशी अभ्यंग स्नान, दान धर्म करणे आणि विशेषतः तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते। तसेच कामिका एकादशीचं व्रत केल्याने आपल्या पितरांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील पितृदोष दूर होतो। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच कामिका एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करा। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, संकट, विघ्न, दोष तर दूर होणारच आहेत, पण आपल्याला करोडोच्या कर्जातून सुद्धा मुक्तीही मिळणार आहे। आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर ती कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची। त्यानंतर आपल्याला स्नान करायचे आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचे। जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करायचा आहे। आता तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर तिला तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं, तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात। फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं, त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे, त्यांना अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत, त्यांना धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे, त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत, पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत, ती अर्पण करायची। आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे तुळस। जेव्हा आपण हे तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची। असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू पूर्ण करतात। तसेच त्यांना तुम्ही पंचामृताचा नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता। त्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं आहे। तसेच विष्णू सहस्त्रनामाचं, विष्णू स्तोत्राचा आणि विष्णू मंत्राचा, जसं की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे। दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे। तसेच रात्री जागरण करून भगवान विष्णूंचे भजन कीर्तन करायचं आहे। द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची आपल्याला पूजाही करायची आहे। तसेच ब्राह्मणांना आवर्जून दान करावं आणि शुभ मुहूर्तावर म्हणजे पारण वेळावर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे। आणि पारण वेळ ही द्वादशीला म्हणजेच 22 जुलैला सकाळी 7:05 आहे। यावेळी तुम्ही व्रत हे सोडू शकता। गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड त्यांचे स्वरूप असल्याचे सांगितले आहे। याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात। पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते। या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते। पिंपळाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचा निवासस्थान मानला जातो।
ज्या व्यक्तीला शनिदेवाची कृपा मिळवायची असेल त्याने पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि तिथे दिवा लावावा। तसेच पिंपळाची झाडाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे आणि अडचणी दूर होतात। पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतो। तसेच ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनी आणि गुरु ग्रहाच्या नकारात्मक प्रभावामुळे होणारे त्रास कमी होतात। तसेच पिंपळाच्या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते, म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आर्थिक लाभ मिळतो आणि घरात लक्ष्मी देवीचा वास होतो। तसेच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने या जगात केलेली सर्व पापं नष्ट होतात आणि आपल्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती होते। तसेच पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा सुद्धा वास असतो। याशिवाय सर्व तीर्थक्षेत्र त्यात समाविष्ट आहेत, म्हणून ज्यांना तीर्थक्षेत्री मुंडन करता येत नसेल ते पिंपळाच्या झाडाखाली हा विधी करू शकतात। पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ, पूजा, पुराणकथा करणे सर्वोत्तम मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय किंवा ह्याला सेवा सुद्धा म्हणू शकतात ती पिंपळ वृक्षाची कामिकी एकादशीच्या दिवशी करायचे। तर आपल्याला काय करायचं, हा उपाय जो आहे तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात। फक्त बहार दुपारी जे आहे म्हणजे 12 ते 4 वाजेची जी वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं। तसेच आपल्याला थोडंसं कुंकू किंवा तुमच्याकडे लाल चंदन असेल तर लाल चंदन टाका। त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्र टाकायचं आहे असं हे जल। त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा घ्यायचा, त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायची आहे। तर असा दिवा आणि हे जल घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ। पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून ठेवायचा आहे, पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका। थोडे तांदूळ ठेवा आणि त्यावर हा दिवा ठेवला तरी चालणार आहे, किंवा थोडे फुलाच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता जर तुम्ही पिवळी फुलं घेऊन गेली असेल तर पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची, तर अगरबत्ती घेऊन गेली असेल तर अगरबत्तीने पिंपळ वृक्षाला ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे जे जल आहे ते पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं, पण एकाच जागी अर्पण करायचं नाही, गोलाकारमध्ये आपल्याला हे जल अर्पण करायचं। जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना सुद्धा तुम्हाला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपल्या पितरांचं तसेच श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यांना आपल्याला बोलायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर झालं पाहिजे आणि आपली भरपूर प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे। किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो कामिका एकादशीच्या दिवशी करायचा। अतिशय प्रभावी असा हा उपाय की याला सेवासुद्धा म्हणू शकतो। ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं, आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।